राइडर्स कालेश्वरी की जानिब से प्रतीक ठाकुर। प्रतीक ठाकुर एक नामचीन गेंदबाज जिन्होंने पिछले मैच में मैन ऑफ द मैच से नवाजा गया था और उनके सामने पिछली मैच के मैन ऑफ द मैच के हीरो बूम बूम माटिया, अलीबाग की तोफ जिसे कहा जाता है, अलीबाग की रन मशीन जिसे कहा जाता है, वही बल्लेबाज पंकज यादव। स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर रोहित पाटिल। तो मैच इज ऑन। यहाँ पर अभी आए हुए दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा, राइडर्स कालेश्वरी विपक्ष टीम सारा 11 अलीबाग दूसरे फेरी का यहाँ पर दूसरा मैच। गेंदबाजी मार्ग पर पहला P1 का शतक लेकर आते हुए गेंदबाज मैटेंडरी पावर प्ले शतक लेकर आते हुए जर्सी नंबर 007 जेम्स बॉन्ड की गेंदबाजी करने के लिए आते हुए गेंदबाज प्रतीक ठाकुर। तो प्रतीक ठाकुर और सामने अलीबाग की तोफ जिसे कहा जाता है बूम बूम माटिया पंकज यादव। दूसरी मैच में किस तरह से बल्लेबाजी करेंगे? पहले मैच में धुआंधार बल्लेबाजी की थी और स्ट्राइक पे बल्लेबाज पंकज यादव। तो मैच इज ऑन। गेंदबाजी मार्ग पर प्रतीक ठाकुर अपने ओर की पहली गेंद डालने के लिए तैयार। राइट आर्म आउट द विकेट। लेफ्ट आर्म और राउंड विकेट गेंदबाजी करते इस बार सफल होकर खेल दिया। पहली गेंद अलॉन्ग द कारपेट ट्रैवल होती हुई गेंद बाउंड्री लाइन के पार, सीमा पार, चौका। डीजे को मौका। पर बल्लेबाज पंकज यादव ने अपने अनोखी स्टाइल में अलॉन्ग द कारपेट खेलते हुए 4 रनों से आगाज किया, अकाउंट ओपन किया खुद का टीम का। तो फिर से एक बार प्रतीक ठाकुर गेंदबाजी करने के लिए तैयार। पावर प्ले का शतक जरूर जारी है। गेंदबाजी करने के लिए तैयार। एक चौके की सहायता से खेलते हुए बल्लेबाज पंकज यादव के लिए लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार। और इस बार बड़ी मछली को जाल में फांस लिया पंकज यादव जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता। डीजे का मौका। सर कहा जाता है दोस्तों, चांद को तोड़ दूंगा सूरज को फोड़ दूंगा, चांद को तोड़ दूंगा सूरज को फोड़ दूंगा, अगर तू कहे जाने मन तो पहली वाली को छोड़ दूंगा। पहले मैच में क्या हुआ इसे भूल जाओ, इस मैच में क्या हो रहा है ये कहते हुए प्रतीक ठाकुर, क्योंकि पहली गेंद में तोफ मशीन जिन्होंने 54 रनों की पारी खेली थी और 14 बनाकर दूसरी गेंद पर कमबैक किया है गेंदबाज प्रतीक ठाकुर ने। नए बल्लेबाज प्रसाद चेवले 1 डाउन बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए, क्योंकि 4 ओवर का होने वाला मैच क्रिकेट का घमासान युद्ध इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर, इस क्रिकेट की पंडरी पर आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब धूलवड़ की जानिब से कुत्ते भाव की चषक 2022 बड़ी मछली को जाल में फांस लिया। जिस तरह से दीपेश ने जी अपने देखा होगा महाभारत में अभिमन्यु को चक्रों में फांस लिया था, उसी तरह से बूम बूम माटिया की पारी का अंत किया है गेंदबाज प्रतीक ठाकुर ने। तो यहाँ पर पहली विकेट का पतन, पहला हजरा लगता हुआ टीम सारा 11 अलीबाग को। स्कोर रुका हुआ 4 रन 1 विकेट के नुकसान पर। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर विकेट। नए बल्लेबाज मैदान पर प्रसाद चेवले। अभी डूबती नैया को किनारे पर लाना होगा तो प्रसाद चेवले को अपने पूरे तेवर दिखलाने होंगे। एक हाथ ही यहाँ पर जिस तरह से बाजी प्रभु सर ने पावन खिंड लड़ी थी उसी तरह से यहाँ पर बल्लेबाजी करनी होगी। आदि लग्न कोंडा नेचे मग माजा रायबाचे, पर यहाँ पर रायबा का नहीं तो यहाँ पर लग्न बनाना होगा तो अपने टीम के लिए सारा 11 अलीबाग के लिए बल्लेबाजी करनी होगी। गेंदबाजी मार्ग पर प्रतीक ठाकुर, और इस बार देखिए प्रतीक ठाकुर के ऊपर खेल दिया सीधी मिड ऑफ की दिशा में, गेंद बाउंड्री लाइन के पार, चौकार। डीजे का मौका।
क्योंकि यहाँ पर दोस्तों अक्सर कहा जाता है क्योंकि अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है तो संयमी पारी करनी होगी और वो बल्लेबाज प्रसाद चौले के पास क्लास है। क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, अक्सर कहा जाता है और वही क्लास का अनुभव यहाँ पर दिखलाते हुए बल्लेबाज प्रसाद चौले यहाँ पर पहली गेंद के साथ चौवे के साथ आगाज किया, खुद का अकाउंट ओपन किया और टीम का स्कोर खड़ा किया 1 विकेट की नुकसान पर 8 रन, जबकि पहला P1 का शतक लेकर आते हुए गेंदबाज राइडर्स कालीश्री की जानिब से प्रतीक ठाकुर अपने ओर की चौथी गेंद डालेंगे, सामना करेंगे बल्लेबाज प्रसाद चौले। इस बार देखिए गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, क्या बना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो डीजे। कि पंकज यादव आउट होने के बाद थोड़ी अपनी डूबती नैया सवर जाएगी, पर सवारा है बल्लेबाज प्रसाद चौले ने बैक टू बैक चौवा छक्का लगाकर अपनी टीम का स्कोर खड़ा किया है 14 रन पर। इस बार फिर से एक बार सफल होकर खेलने का प्रयास पर पीट हो गए बल्लेबाज प्रसाद चौले, डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ मात्र 14 रन 1 विकेट की नुकसान पर। 3 गेंदों का सामना किया, 14 रन 1 विकेट की नुकसान पर। अभी भी इस ओवर की आखिरी 1 गेंद आना बाकी, सामना करेंगे प्रसाद चौले। 4 ओवर का मुकाबला इस प्रतियोगिता में अगर अपना वर्चस्व कायम रखना है तो इस प्रतियोगिता में अपने टीम के लिए संयमी पारी खेलनी होगी। इस बार अच्छी गेंद पर अंपायर थोड़े से नाराज होते हुए दे रहा है दुरुस्त है। एनसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट की नुकसान पर। फिर से एक बार प्रतीक ठाकुर गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे प्रसाद चौले। इस बार अच्छी गेंद, स्लो एंड डिलीवरी ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया और अंपायर सर का इशारा, ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे कुती भाव की चषक 2022, आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवर। तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 1 विकेट के नुकसान पर 14 रन। मैं फिर से एक बार राइडर्स कालेश्वरी टीम के कप्तान से गुजारिश करूंगा, टीम मीटिंग न ले सर, प्लीज कोऑपरेट करें क्योंकि आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन है। अभी भी 15 रन स्कोर बोर्ड पर। तो स्कोर जा पहुंचा है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अनिकेत, तो गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अनिकेत पाटिल, स्ट्राइक पे बल्लेबाज रोहित पाटिल। तो देखना है पाटिल पाटिल में होता हुआ महायुद्ध, कौन सा पाटिल अपने पाटिलगिरी इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर दिखाएगा, अनिकेत पाटिल या रोहित पाटिल। रोहित पाटिल को अलीबाग का रन मशीन जरूर कहा जाता है, पर आज उन्हें इस रणों की बौछार करनी होगी, अपनी रणों की भूख इस प्रतियोगिता में दिखानी होगी। क्या गेंदबाज अनिकेत पाटिल उन्हें रोकने में कामयाब होंगे? तो इस मैच में क्या होगा? फिर से एक बार अनिकेत कालेश्री संघ पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण टाइम खूप घेत आहे, 20 मिनिटांमध्ये पहिल्या इनिंगचा खात्मा करायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे। तो फिर से एक बार गेंदबाज आहा, इस बार शबल होकर खेल दिया है, अड़े बल्ले से गेंद सीली मिडॉन की दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील करते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। अनिकेत पाटिल गेंदबाजी करते हुए, स्ट्राइक पे बल्लेबाज प्रसाद चौले, एक छक्का और एक छक्के की सहायता से खेलते हुए अभी भी क्रीज पर मौजूद। इस बार शबल होकर खेल दिया लॉन्ग लेग के बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, गेंद जाती हुई, अंपायर सर का इशारा, 1 बाउंस चौकार।
अंपायर सर थोडंसं थांबायचं. तो वहां पर इशारा आता हुआ चौका. इस छवि की सहायता से स्कोर जा पहुंचे हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 20 रन स्कोर बोर्ड पर. फिर से एक बार प्रसाद चेवले यहां पर सफल होकर खेलना चाहते थे. लॉन्ग बेकारी, 2 फायर, नो कंप्लीट. अंपायर डिसीजन इज आउट. डीजे दूरी की दिल की धड़कन है. अंपायर सर अपना डिसीजन जल्द से जल्द सुनाए. अंपायर सर से गुजारिश है जो डिसीजन हो आप जल्द से जल्द ले. प्रज्योत सर अपना विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा. प्रज्योत सर जाएगी यहाँ पर. प्लीज कोऑपरेट करें, किसी भी तरह का वाद विवाद ना करें इस प्रतियोगिता में.
तो यहाँ पर आयोजक का इशारा था, वह डेथ गेंद यहाँ पर फिर से एक बार गेंद डाली जाएगी और बल्लेबाज अंपायर सर से गुजारिश है मैच फास्ट लिया जाए। तो फिर से एक बार यहां पर प्रसाद चेवले डेथ गेंद होती हुई, तो यहां पर लाइफ लाइन उन्हें मिलती हुई फिर से एक बार गेंदबाजी करेंगे गेंदबाज अनिकेत पाटिल। स्कोर रुका हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 20 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि पहले ओवर में 15 रन खर्च किए थे गेंदबाज प्रतीक ठाकुर ने। अनिकेत पाटिल आने के बाद 2 गेंदें जरूर डाल चुके, अभी भी 4 गेंदें आना बाकी। गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइक पे बल्लेबाज प्रसाद चेवले। प्रसाद चेवले से भी गुजारिश है जल्द से जल्द अपना स्क्रीन पर जाइए प्लीज, कोऑपरेट करें, काफी विलंब हो रहा है इस मैच में। तो अनिकेत पाटिल फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज प्रसाद चेवले। यहां पर नसीब का जरूर लाइफलाइन का फायदा हुआ है बल्लेबाज प्रसाद के लिए, क्योंकि डेथ गेंद मृत गेंद जिसे कहा जाता है। तो तीसरी गेंद डालने के लिए तैयार और तीसरी गेंद आड़े बल्ले से खेल दिया है मिड ऑन और मिड ऑफ के लॉन्ग मिड ऑन के बीच विकेट के बीच, गेंद बाउंस बाउंड्री लाइन के पार, चौकार, डीजे को मौका। कहा जाता है गंडौला, तो किसको किसने गंडाया ये तो आने वाला वक्त और समय ही बताएगा। तो फिर से एक बार 2 गेंदों पे 2 जरूर चौवे जड़े बल्लेबाज प्रसाद चेवले ने इस चौवे की सहायता से स्कोर जा पहुंचा है 24 रन स्कोर बोर्ड पर, जबकि गेंदबाज अनिकेत पाटिल अपने ओर की चौथी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज प्रसाद चेवले। राइडर्स कॉलेज की टीम आज इस प्रतियोगिता में जरूर शिरकत फरमाई, तहसील पेन तहसील से बिलोंग करने वाली टीम। और इस बार देखिए गेंद हवा में क्या मौका होगा, और इस बार प्रसाद चेवले के पारी का अंत होता हुआ डीजे को मौका। खेलवायचे सहकार्य करायचं है। तो फिर से एक बार वैभव कामले ने बल्लेबाज मैदान पर नमूना होते हुए यहाँ पर प्रसाद चेवले ने 6 गेंदों का सामना किया, 6 गेंदों में 14 रन पर बल्लेबाजी की, जिसमें एक करारा छक्का 2 चौकों की सहायता से खेलते हुए नए बल्लेबाज वैभव कामले। स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर रोहित पाटिल, गेंदबाजी मार्ग पर अनिकेत पाटिल। इस बार आड़े बल्ले से जरूर खेल दिया, सीरी मिड ऑन की दिशा में गेला लॉन्ग द कारपेट ट्रैवल होती विकेट के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन पर संतुष्ट। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 25 रन स्कोर बोर्ड पर। दीपेश जी को इनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूंगा। दोस्तों, समालोचक का पार्टीचा कहना जिसे कहा जाता है वो रहते हैं गुण लेखक, और वो गुण लेखक का सही अंजाम हमें स्कोर एनालिसिस बतलाते हुए दीपेश जी को इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। फिर से एक बार अनिकेत पाटिल अपने ओर की अगली गेंद रोहित पाटिल के लिए। इस बार रोहित पाटिल खेल दिया है गेंद हवा में और गेंद के नीचे नसीब पांडू, तो क्या करेगा पांडू, हाथ में से छूट गया चेंडू। और यहाँ पर रोहित पाटिल जैसे बल्लेबाज को लाइफ लाइन खुद के पांव पे कुराड़ी मार लेना कहा जाता है, और अंपायर सर का इशारा 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा 2 रनों की सहायता से 27 रन। यहाँ पर पहले ओवर में 15 रन खर्च किए थे गेंदबाज प्रतीक ठाकुर ने, दूसरे ओवर में 12 रन खर्च किए गेंदबाज अनिकेत पाटिल ने। 2 ओवर की समाप्ति के बाद 27 रन। अंपायर सर से कॉल कीजिए प्लीज, अंपायर सर से कॉल कीजिए। अंपायर सर पानी, ओके। तो फिर से एक बार मैदान पर पानी जाता हुआ, ड्रिंक ब्रेक आता हुआ, तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे।
तो यहाँ पर दोस्तों दौर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है सारा 11 अलीबाग टीम का। पहले बल्लेबाजी करते हुए 2 विकेटों के नुकसान पर 27 रन गेंदबाजी के लिए आते हुए राइडर्स कालेश्वरी टीम की जानिब से निजी पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज निकित ठाकुर। निकित ठाकुर गेंदबाजी के लिए आते हुए छोटा बम बड़ा धमाका, छोटा पैक बड़ा रिचार्ज कहा जाता है। आज इस प्रतियोगिता में मूर्ति लहान कीर्ति महान किस तरह का जलवा दिखाएगी कि स्ट्राइक पे बल्लेबाज वैभव कामले, नॉन स्ट्राइक पे रोहित पाटिल। तो फिर से एक बार निजी पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज स्कोर जा पहुंचा है 27 रन। पहली गेंद आई स्लॉट में और ऊंचाई ज्यादा लंबाई कम और भेज दिया है पार्किंग फ्लॉट में लोफ्टेड षटकार डीजे। भाव कामले के गेंद स्लॉट में आई तो वो काम तमाम करते हैं और इस छक्के के साथ आगाज किया। स्कोर जा पहुंचा है 33 रन स्कोर बोर्ड पर। पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया है गेंदबाज निकित ठाकुर का। फिर से एक बार गेंद हवा में डीप एक्स्ट्रा कवर रीजन, गेंद के नीचे खिलाड़ी और वैभव कामले की पारी का अंत होता हुआ एक तुम्हारी तो एक हमारी डीजे। तो नए बल्लेबाज प्रसाद पिलवनकर मैदान पर नमूद होते हुए तो फिर से एक बार पहली गेंद पर छक्का जरूर ताड़ा था बल्लेबाज वैभव कामले ने, पर दूसरी गेंद पर बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया गेंदबाज निकित ठाकुर ने। तो फिर से एक बार प्रसाद पिलवनकर स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे रोहित पाटिल। आज के दिन का दूसरी फेरी का ये दूसरा मुकाबला दोस्तों, इसमें जो टीम जीतती है वो जय हनुमान बेंसेवाड़ी के साथ क्वालिफाई का मुकाबला खेलेगी, अंतिम 3 के लिए प्रवेश करेगी। तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज निकित अपने ओर की अगली गेंद प्रसाद पिलवनकर के लिए। इस बार प्रसाद ने आओ देखा नाता हो, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे खिलाड़ी मिड ऑन और लॉन्ग ऑन के बीच थोड़ा सा क्षेत्र रक्षण में खराबी आ रही। इस बार दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा, क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ डीजे को मौका। सारा 11 अलीबाग के गेंदें हो चुकी है, तीन गेंदें हो चुकी है, 3 गेंदें आना बाकी। नए बल्लेबाज अक्षय पाटिल। तो देखना है अक्षय पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी आज इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी होगी। प्रसाद पिलवनकर ने जरूर कान मंत्र दिया है रोहित पाटिल को। स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक दीपेश जी कुदेसर हमें बतलाते हुए स्कोर रुका हुआ 34 रन 3 विकेटों के नुकसान पर। जबकि तीसरा ओवर प्रगति पर निकित ठाकुर गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज अक्षय पाटिल, एक लंबे कद के उभरते खिलाड़ी। आज इस प्रतियोगिता में उन्हें मौका मिला है। सारा 11 अलीबाग से नेतृत्व करने वाले खिलाड़ी अक्षय पाटिल। इस बार अच्छी गेंद और पिच किस्म की गेंद से सफल होकर खेल दिया है काउ कॉर्नर और
ऑन साइड में। तब तक एक रन आसानी से मुकम्मल, अच्छी फील्ड वहां पर चीते की दौड़ लगाते हुए फील्डर ने एक रन आसानी से मुकम्मल करने पर प्रयास किया और इस एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 35 रन स्कोर बोर्ड पर। स्ट्राइक पे बल्लेबाज रोहित पाटिल, सलामी वीर बल्लेबाज। अभी पूरी जिम्मेदारी रोहित पाटिल के ऊपर रहेगी। 4 गेंदें जरूर हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी अभी भी। 4 गेंदें हो चुकी है, हर गेंद के ऊपर टीम मीटिंग ना ले, प्लीज कोऑपरेट करें। फिर से एक बार गेंदबाज निकित ठाकुर अपने ओर की अगली गेंद रोहित पाटिल के लिए। इस बार जड़ में डालने की कोशिश, सटी की और कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था रोहित जैसे बल्लेबाज को। गेंदबाज निकित ठाकुर ने जरूर शांत रखा है। इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन। अभी भी इस इनिंग की 7 गेंदें आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज अक्षय पाटिल, नॉन स्ट्राइक पे रोहित पाटिल और गेंदबाजी मार्ग पर निकित ठाकुर अपने ओर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार अच्छी गेंद अपेक्षा के रीजन में खेला हुआ स्ट्रोक और यहां पर खराब कैच लेने का प्रयास, पर अच्छी रनिंग को भी खेला, अच्छा तालमेल। इस 2 रनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ। अंपायर सर का इशारा, ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 38 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी इस इनिंग की, इस ओवर की इनिंग की 6 गेंदें आना बाकी। क्या इस 6 गेंदों में 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 38 रन। पूरी जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सुमित ठाकुर जिन्होंने पहले मैच में काफी कंजूसी गेंदबाजी की थी स्लॉग और हनामारी के षटक में, वही सुमित ठाकुर के ऊपर भरोसा दिखाया है कालेश्री राइडर्स के कप्तान ने। तो देखना है आज इस प्रतियोगिता में पेन तहसील से बिलोंग करने वाली टीम कालेश्री राइडर्स यहां पर जरूर तशरीफ ला चुके हैं। भव्य दिव्य टूर्नामेंट कुते भाव की चषक 2022 पर्व पहले जय हनुमान क्रिकेट क्लब धूलवर की जानिब से इस प्रतियोगिता का जरूर आगाज किया है। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन और दूसरे दिन में होने वाला दूसरे फेरी का ये दूसरा मुकाबला। गेंदबाजी मार्ग पर सुमित ठाकुर, स्ट्राइक पे बल्लेबाज रोहित पाटिल और नॉन स्ट्राइक पे अक्षय पाटिल। अभी भी इस इनिंग की 6 गेंदें आना बाकी। क्या इस 6 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाएंगे बल्लेबाज रोहित पाटिल। सुमित ठाकुर गेंदबाजी के लिए आते हुए स्लॉग और हनामारी का शतक, चौथा ओवर लेकर आते हुए। तो स्ट्राइक पे बल्लेबाज रोहित पाटिल और नॉन स्ट्राइक पे अक्षय। गेंदबाजी मार्ग पर सुमित ठाकुर गेंदबाजी करने के लिए तैयार, अपने स्पेल की पहली गेंद डालने के लिए तैयार। मैच फास्ट लिया जाए, हर गेंद के ऊपर यहां पर काफी डिले हो रहा है। पहली गेंद के ऊपर रोहित पाटिल ब्रांडेड, व्हाट अ फैंटास्टिक कैच, कार्बन कमाल कैच, आउटस्टैंडिंग कैच दोस्तों। डीजे दशरथ जी कुते साहब इनकी जानिब से भी 100 रुपए, कुल मिलाकर 200 रुपए का इनाम। कैच पकड़ने वाले खिलाड़ी विनीत महात्रे के लिए 200 रुपए का इनाम यहाँ पर संजय जी कुते सर और सम्मान्य दशरथ जी कुते सर इनकी जानिब से कार्बन कमाल कैच। और यहाँ पर बल्लेबाज रोहित पाटिल आउट जरूर हो चुके। स्कोर रुका हुआ 38 रन। फिर से एक बार सुमित तो फिर से एक बार क्या की फील्डिंग हो रही है, लाजवाब यहां पर फील्डिंग का एफर्ट दिखलाते हुए बल्लेबाज अक्षय पाटिल आउट होते हुए खुद का स्पोर्ट्समैनशिप दिखाया दोस्तों। खुद यहां पर मैदान से बाहर निकलते हुए अक्षय पाटिल।
में मूर्ति लहान कीर्ति महान, छोटा कद पद बड़ा ऐसे गेंदबाजी करते हुए फिर से एक बार यहाँ पर सीधी मिड ऑन की दिशा में खेलने का प्रयास, गेंद के नीचे जिन्होंने एक हैंड में कैच लपक लिया था वही खिलाड़ी विनीत। तब तक एक रन आसानी से मुकम्मल, इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा 39 रन स्कोर बोर्ड पर 4 विकेटों के नुकसान पर। लास्ट ओवर फिर से एक बार इस इनिंग की 3 गेंदें आना बाकी। सुमित ठाकुर गेंदबाजी करते हुए इस बार जड़ में डालने की कोशिश, सटी की और कर डीप एक्स्ट्रा कवर इस में गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 41 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी इस इनिंग की इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। क्या इस 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक आएंगे बल्लेबाज प्रणीत वर्सोलकर द्वारा? तो फिर से एक बार प्रणीत वर्सोलकर स्ट्राइक पर 2 गेंदें आना बाकी। स्कोर जा पहुंचा 41 रन स्कोर बोर्ड पर। गेंदबाजी मार्ग पर सुमित ठाकुर अपने ओर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार। इस बार आड़े बल्ले से खेल दिया, शॉर्ट लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं तब तक एक ही रन पर संतुष्ट। इस एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 42 रन स्कोर बोर्ड पर। इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी। सामना करेंगे बल्लेबाज धर्मेंद्र महात्रे। क्या धर्मेंद्र इस आखिरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाएंगे या उन्हें रोकने में कामयाब होंगे गेंदबाज सुमित ठाकुर? तो फिर से एक बार क्या होगा, कितना स्कोर होगा इस ओवर में? पर इस बार नो गेंद करार करते हुए दक्ष पंच अंपायर सर का इशारा और इस नो की सहायता से स्कोर जा पहुंचा है 43 रन। अगली गेंद फ्री हिट संजीवनी लाइफ लाइन। तो इस आखिरी गेंद के ऊपर फ्री हिट की गेंद पर क्या बड़ा स्ट्रोक होगा? स्कोर जा पहुंचा है 43 रन का। अगर उमेश जी अगर ये छक्का आता है तो 49-50 रन का लक्ष्य होगा। क्या होगा फ्री हिट की गेंद के ऊपर? गेंदबाज सुमित ठाकुर के ऊपर क्या प्रहार करने में कामयाब होंगे? इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी। फ्री हिट की गेंद, इस बार फ्री की गेंद उसे खेल दिया है सीधी मिड ऑन की दिशा में अलॉन्ग द कारपेट। गेंद ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 45 रन और जीतने के लिए निर्धारित 24 गेंदें 46 रनों की जरूरत। टीम राइडर्स कालेश्री को यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे साथी समालोचक उमेश सालुके के पास। धन्यवाद। धन्यवाद भाईजान। आलेल्या सर्व प्रेक्षकांचा आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट क्लब दुलवट बावकी चषक 2022 या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये हा दुसरा सामना। बरच वेळ खर्च केला या सामन्यामध्ये, परंतु बरच वेळ केल्यानंतर सहारा 11 अलिबाग या संघाने 6 गडी गमावून मात्र इथे 45 धावा इथे बनवल्या आणि 46 धावांचं आव्हान मात्र इथे ठेवलेलं आहे तो रायगडचं कालेश्री संघासमोर। जरा विनंती असेल अलिबाग संघ पंकज विनंती असेल जरा फास्ट घ्या कारण 5:15 झालेले आहेत। आम्हाला कमीत कमी 4 ओव्हरची क्वालिफाय मॅच आम्हाला खेळवायची आहे। आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मात्र तुम्हीच पूर्ण करू शकता। जर आपण हा सामना 20 मिनिटांमध्ये संपवला तर नक्कीच मी तुमचं अभिनंदन करेन। 20 मिनिटांमध्ये ह्या 4 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। त्या कशा करायच्या त्यासाठी तुम्हाला फलंदाजी सुद्धा साथ लागेल। मी फलंदाजी करण्यास सांगायची विनंती असेल की आपण आपला जर विकेट घ्यायचं आपण फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवायचं आहे। बावकी चषक यांनी आपण पाहते स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो तर एक मोठी स्पर्धा आपल्याला हवी स्पर्धा आपल्या समोर इथे मात्र पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं आपण पाहिलं तर आज दुसरा दिवस। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर रोहा विभागामधील आरके गोलवडी संघ हा अंतिम 4 मध्ये गेलेला संघ आहे आणि आज मात्र पाहायचं आहे एक साइडला बेंचेवाडी संघ हा अंतिम 3 मध्ये गेलेला आहे आणि अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी आपण पाहतो तर या 2 संघांमध्ये इथे संघर्ष पाहतो जिथे एक साइडला पाहतो सहारा 11 अलिबाग या संघाने मात्र 6 गडी गमावून 45 धावा बनवल्यात आणि रायडर्स ज्या मी म्हटलं विचारलं होतं मागाशी प्रतिक्रिया सांगितलं की आमच्या गावामध्ये बरेचसे रायडर आहेत आणि रायडर म्हटलं तर कबड्डी मध्ये रायडर्स म्हणून असं नाव घेतलं जातं। तर सर्व रायडर्स आहेत आणि या रायडर्सच्या समोर मात्र फलंदाज पाठवा विनंती असेल। कालेश्री संघाला विनंती असेल चला आपण फलंदाज पाठवा मित्र प्लीज। आपल्याला 20 मिनिटांमध्ये हा सामना संपवायचा आहे विनंती असेल कारण एक मोठी स्पर्धा आहे। वेळेचं बंधन हे सर्वांसाठी असतो मित्रांनो।
आपण पाहतो सरासरी आहे 11.5 ची सरासरी आहे आणि कुठेतरी नक्कीच अडथळा होणार नाही, परंतु या खेळपट्टीमध्ये आपण काल सुद्धा पाहिलं दीपेश की ही खेळपट्टी 5च्या नंतर थोडीशी कुठेतरी थंड होते. कालेश्री संघ आपण का वेळ घेत आहे मित्रांनो, प्लीज प्लीज आम्ही जे कायदे सांगतो त्याला कारण असतं. आपण वेळ वाया घालवतो, जर 20 मिनिटं आम्ही त्यांना दिली तर 20 मिनिटासाठी तुम्हाला सुद्धा सहकार्य करावं लागेल, तरच 20 मिनिटांमध्ये मॅच संपू शकते. तर मैदानची जोडी आपण पाहतोय प्रतीक आणि प्रतीक आणि निकित ही जोडी मैदानामध्ये जाते, जिथे 46 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. रायडर्स कालेश्री आपण पाहतोय तर पेन पनवेल विभागामधील हा संघ आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर अलिबाग विभागामधील पंकज जाधव याचा संघ मात्र इतर पाहत आहोत म्हणजे सहारा 11 अलिबाग 45 धावा इथे बनवले आहेत. पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा सातत्याने थोडस विनंती असेल की आपण गोलंदाजांना सांगायचं की जरा फास्ट घ्यायचा. चला शतोषण सजून घ्या मित्रांनो. सहारा 11 अलिबाग संघ वारंवार सूचना द्यायला लावायची नाहीत. 46 धावांची मात्र गरज आहे, जिथे आपण मागाशी पाहिलं तर 98 धावा बनवल्या आणि 99 धावांचा पाठलाग जरूर केला होता पेजेरी संघाने. चांगला गोलंदाजांचा समाचार घेतला होता, परंतु आता जर आपण पाहिलं एक शतक कमी झालंय, परंतु धावा सुद्धा 45 झालेल्या आहेत. मागाशी 99 धावा होत्या, तिथे कुठेतरी आपण पाहते सेफ झोन मध्ये संघ होता सहारा अलिबाग संघ, परंतु इथे मात्र कुठेतरी आपण पाहिलं सरासरीचा विचार केला तर 11.5 ची सरासरी मात्र इथे लावायची आहे. तर चला मॅच कडे जाऊया. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं आणि तसेच सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा भावकी चषक 2022 मध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय, कारण या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे, जिथे 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. तसेच आमचे स्कोरर आपण पाहिलं तर दीपेश कुदे यांनी मात्र थोडंसं कुठेतरी मला वाटते फक्त जेवायला विश्रांती घेतलेली आहे, त्यांच्यावर मात्र त्यांनी कोणतीही संधी मात्र दिली नाही, त्याचं सुद्धा मी नक्कीच अभिनंदन करेन, कारण स्कोरर हे खूप महत्वाचं असतं. स्कोरर असं म्हणतात की कॉमेंट्रीचा हा पाठीचा कणा म्हणून त्याला गिनती केली जाते, कारण मला सुद्धा माहिती आहे मी आमच्या रोहामधील मोठ्या मोठ्या ज्या स्पर्धा आहेत त्या सर्व स्पर्धेमध्ये मी स्कोरिंग करत असतो. दहावीर असेल त्यानंतर मोठी स्पर्धा जेवढी असेल मी स्कोरिंगच करत असतो. तर जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू मात्र पाहायचा आहे, पहिला चेंडू पंच आमच्याकडे होती सांगते की हा चेंडू मात्र वाईट असेल. वाईटच्या स्वरूपामध्ये इथं मात्र धाव दिली जाईल, कारण 46 धावांचा इथं मात्र पाठलाग करायचा आहे. इथे मात्र व्हाईटवर नियंत्रण ठेवावं लागेल ते सहारा 11 अलिबाग संघाला, कारण व्हाईट म्हटलं तर हा मोफत मध्ये धाव असेल आणि मोफत मध्ये आपण मध्ये अकाउंट ओपन केला जाईल, तो म्हणजे रायडर्स कालेश्री संघाकडून. 46 धावांचं पाठलाग आहे. पहिली धाव मोफत मध्ये बोनस मध्ये दिली गेली सहारा 11 अलिबाग संघाकडून आणि इथं मात्र आडव्याटी केला फटका. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून दे धक्का घे छक्का. 6 धावांसाठी डीजे. पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा 36 धावांची केली एक वादली केली गेली होती आणि आता सुद्धा आपण पाहताय तर 6 धावांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. आज मात्र निकेत म्हणते ही संधी मात्र आहे आणि या संधीचं मात्र सोनं करायचं आहे. षटकार होते 6 धावा येतील. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय फाईन लेग आणि कार्पेटच्या साईड चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी डीजे. आपण पाहतोय तर मात्र इथे 2 चेंडू मध्ये 11 धावा आलेल्या आहेत. 46 धावांचे पाठलाग करते इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पार्थ मात्र इथे गोलंदाजी करतोय, पॉवर प्लेचं शतक आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय तर फलंदाजी करतोय निकित मात्र काय फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये त्यांनी 10 धावा इथे बनवलेल्या आहेत. 35 धावांची अंश गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला शॉट क्लास फटका पाहायला मिळतो. चेंडू पॉइंटच्या वरून सरळ जाईल सीमा पार. मिळतील 4. होगा बेड़ा पार तो मिलेंगे 4. तीन चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर मात्र धावसंख्येला आकार दिले या 4 धावेने. धावसंख्या होती मात्र 15 धावा. 46 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र आपण पाहते तर आपले हात खोललेत, बाजूला मात्र खोलल्यात त्यांनी की त्याने
निकित याला माहिती आहे 46 धावांचं आव्हान आहे. सुरुवात मात्र चांगलीच करावी लागेल. सुरुवात जर चांगली झाली तर गोडवा सुद्धा शेवटचा नक्कीच चांगला असेल. परंतु मॅच अजून ऑन आहे. इथे मात्र सहारा येऊन अलिबाग या संघाला मात्र या मासाला लवकरात लवकर फसवावं लागेल जरी मॅच जिंकायची असेल तर. आणि इथे मात्र आणि इथे मात्र आपण पाहते थोडीशी अपील केली जाते परंतु दक्ष असे पंच आहेत आणि मात्र इथे अपील फटेल लावलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी अपील करायचा प्रयत्न जरूर असेल कारण त्यांना माहिती आहे निकेत एक चांगला फलंदाज आहे. आणि मात्र दोन चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. धावसंख्या मात्र 15 धावा. सातत्याने आपण पाहते तर इथे मात्र हलकीशी अपील असं वाटलं होतं कुठेतरी बॅट चेंज लागली परंतु दक्ष असे पंच आहेत. पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज मात्र सज्ज होते तर पार. ओहो पुन्हा एकदा वेगळा शॉट आणि इथे मात्र चेंडू जायचा लॉंग स्टॉप. मिळतील 4 डीजे. फलंदाजी करतो. गोलंदाजाला प्रश्न पडतो की चेंडू टाकायचा कुठे आणि इथे आपण पाहतो निकेत सुद्धा तेच काम करतो. चेंडू कुठेही टाका. कधी आडवा खेळून मारतोय तर कधी सरळ मारतोय. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती 19 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 27 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल पार्कचं. इथे मात्र फटका बसतोय. ज्या फलंदाजाला आपल्या जाल्यामध्ये अडकायचं होतं त्याला मात्र इथे अडकवलं. आणि इथे मात्र काय घडलंय तर फलंदाज ज्याने आपण आपली बॅट बोलली होती तो मात्र इथं निकित मात्र इथं बाद होईल. ज्याने आपल्या संघासाठी 19 धावांचा मात्र इथे योगदान दिलेलं आहे त्याला मात्र इथं माघारी यावं लागेल. 18 चेंडू आणि 27 धावांची अजून सुद्धा गरज आहे विजयासाठी रायडर्स काले स्त्री संघाला. डीजे. निकेत बाद होते. स्वतःवर नाराज आहे परंतु मित्रांनो नक्की टाळ्या झाल्या पाहिजे. सुरुवात चांगली केली आहे. तब्बल 6 चेंडू मध्ये 18 धावा करून बाद होते. त्यांनी मात्र चांगला पिक्चर दाखवला. गोलंदाजाने अक्षरशः त्याने हैराण केलं होतं परंतु जाता जाता गोलंदाजाने सुद्धा पारने चांगलं काम केलं की निकितला मात्र इथं बाद केलं. निकित मात्र बाद झाला. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये जाईल. प्रतीक ठाकूर आणि अनिकेत ही जोडी मैदानात असेल. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा. सरासरी विचार केला तर पर ओव्हर मध्ये अजून सुद्धा 9 ची सरासरी आहे. 18 चेंडू आणि 27 धावा. परंतु दीपेश ही खेळपट्टी अशी आहे जिथे काल आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 25 धावा झाल्या नव्हत्या. तर कुठेतरी ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. 5च्या नंतर हे सुद्धा आपण पाहिलं परंतु आज पाहायचं आहे या खेळपट्टीच्या मनामध्ये मात्र कोणाला साथ द्यायची. एक साईडला सहारा 11 अलिबाग संघ आहे तर दुसऱ्या साईडला रायडर्स काळे स्त्री संघ आहे. मात्र साथ ही खेळपट्टी कोणाला देणार. गोलंदाज मध्ये आपण मध्ये परिवर्तन केलं जाईल. गोलंदाज येथे इनायत नंबर 2 वर येतो मात्र रोहित आणि प्रतीक ठाकूर आता मध्ये लेफ्टी असेल. 27 धावांची गरज आहे. पूर्णपणे जबाबदारी असेल ती आता मात्र प्रतीक आणि अनिकेतच्या खांद्यावर. रोहित मात्र गोलंदाजी देते आणि ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर बरंच काही दडलंय. ओहो इथे मात्र मोठा फटका माझा प्रयत्न जरूर केला होता पण बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र इथे होत नाहीये. 27 धावांची जरूर गरज आहे परंतु ही मॅच जेवढी दिसते तेवढी सोपी नाहीये रायडर्स कालेश्री संघाला सुद्धा. कारण इथे एक चेंडू खूप महत्वाचा आहे. प्रतीक ठाकूर मात्र स्ट्राईकला आहे. ओहो पुन्हा एकदा आपण पाहते तर दक्षाचे पंच मात्र कोणताही निर्णय येत नाही तर हा दुसरा चेंडू डॉट. मी म्हटलं ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये जर धावा आल्या तर नक्कीच थोडंसं प्रेशर बनलं जाईल. फलंदाजी करण्यास सांगावं आणि तो प्रेशर बनवण्याचं काम मात्र रोहित करतोय का हे सुद्धा पाहावं लागेल. 2 चेंडू एकही धाव मात्र इथे खर्च केलेली नाहीये. 16 चेंडू आणि 27 धावांची गरज. 16 चेंडू 27 धावांची गरज आहे जिथे 46 धावांचा पाठलाग करायचा आहे.
आणि इथे मात्र आपण पाहतो हलक्या तरी चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जाईल. एकदा मात्र मिळेल ती प्रतीकला, एकदा मिळेल ती संघाला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आमचे स्कोरर दीपेश कुत्यामध्ये धावा जाते मात्र 20 धावा इथे झालेल्या आहेत. 20 धावा झालेल्या आहेत. सुरुवात मात्र चांगली केली. एक षटकार 3 चौका या साहाय्याने मात्र आपण पाहतो तर निकित यांनी सुरुवात चांगली करून दिली, परंतु शेवट हा गोल होणार का? 15 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे विजयासाठी. अजून सुद्धा जर आपण पाहतो रायडर्स कालेश्री संघाला 26 धावा इथे बनवायचे आहेत. येणारे 15 चेंडू शिल्लक आहे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जो संघ जिंकेल तो बेंसेवाडी या संघासमोर शेवटचा आणि अंतिम सामना केले. आणि कोण येणार बेंसेवाडी संघासमोर खेळण्यासाठी? पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतो फर्स्ट स्लिप मधून थर्डमॅनच्या दिशेने जाईल आणि तिथे मात्र आपण पाहतो थोडस पंबल होते आणि त्याच दरम्यान मात्र पंचांचा काय इशारा असेल पाहिजे आणि मात्र इथे सेम पंच सांगतील की धावा किती आहेत. तिथे मला वाटते खेळाडू आहेत, सांगा आपण. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊया. आणि या 4 धावा तिथे आपण पाहतो बेंसेवाडी संघाचे खेळाडू आहेत, म्हणजे आपल्या जवळचेच आहेत, त्याच्यामध्ये इथे सेमसेवचा काम करतील. 4 धावा मिळतील. 4 या धावसंख्येने मी म्हणेन संजीवनी देणारा चौकार असेल. मुलाच्या 4 धावा असतील. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 4 धावा मिळतील. चौकार मिळेल. आपण पाहतो चांगला प्रयत्न केला होता. कदाचित जो चेंडू पहिला पकडला असेल तर 4 धावा वाचल्या असत्या, परंतु वेळ निघून गेला आणि चेंडू सीमा पार. 4 धाव्यांसाठी धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती 24 धावा. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मॅच अजून सुद्धा आपण पाहतो दोन्ही साईडून आहे. मॅच बराबरीमध्ये आहे. आपण पाहतो इथे सारा 11 अलिबाग संघ जिंकल्याने एक साईडला रायडर्स कालेश्री संघ जिंकलेले, कारण अजून सुद्धा 22 धावाचं एक मोठं लक्ष अजून सुद्धा आहे. इथे मात्र आपण पाहतो सोलो बॅटने केला फटका होता. चेंडू आपण पाहतो डीप लॉंगऑन मध्ये येईल. एक धाव मात्र इथे मिळेल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्येसाठी मात्र इथे 25 धावा इथे झालेल्या आहेत. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. मी म्हटलं होतं ही ओव्हरच खूप महत्वाची आहे, कारण ही ओव्हर कलाटणी देणारी होती या सामन्यामधली. रोहितने आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये. चांगली ओव्हर मी म्हणेन आतापर्यंत पडली गेली सहारा 11 अलिबाग संघाकडून. 1 चेंडू शिल्लक आहे. प्रतीक ठाकूर मात्र स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला अनिकेत आहे. इथे मात्र विकेट खूप महत्वाचे आहेत सहारा अलिबाग संघासाठी. आणि इथे मात्र थोडंसं पंबल होते. एकदा मात्र इथे मिळेल आणि 1 या धावसंख्येने शतक क्रमांक आपण पाहतो दुसरे इथे समाप्त होईल. आणि संघाची धावसंख्येसाठी मात्र इथे 26 धावा झालेल्या आहेत. आणि 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सरस विचार केला तर पर ओव्हर मध्ये 10 धावा बनवायचे. अवघड तर नाहीये, परंतु शक्य सुद्धा नाहीये. तर जाऊया, थोडासा वेळ आहे आपल्या डीजे मास्टरकडे. तर भावकी चषक 2022 आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं पर्व पहिलं आहे, म्हणजे पहिल्यांदाच एक मोठी स्पर्धा आयोजित केली आहे. आणि नक्कीच आपण यांना पुढच्या वाटल्या हार्दिक शुभेच्छा देणार की ही स्पर्धा तुमची नक्कीच 50 वर्ष पूर्ण करेल अशी आपण अपेक्षा बाळगूया, कारण पहिलं पर्व आहे. आणि खऱ्या अर्थाने जर असं तुमचं आयोजन आणि नियोजन असेल तर नक्कीच तुम्ही 50 वर्ष सुद्धा पूर्ण कराल, यात मात्र कोणती शंका नाही. पण या मॅच मध्ये बरंच काय दडलंय, कारण 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहतो पार्थ याने 19 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. त्यानंतर आपण पाहतो रोहितने मात्र या ओव्हर मध्ये थोडंसं मी म्हणेन कमबॅक केलंय. थोड्याशा कमी धावा खर्च केल्या, कारण रोहितने मात्र 7 धावा खर्च केल्यात. आणि तब्बल 12 चेंडू मध्ये आपण पाहतो 26 धावा इथे जमलेल्या आहेत. 46 धावांचा मात्र इथे पाठलाग केला जातोय. अजूनपर्यंत आपण विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची मात्र गरज आहे. गोलंदाज येतोय इनायत नंबर 3 वरील वैभव. वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. एक साईडला आपण पाहतो प्रतीक ठाकूर मात्र स्ट्राईक वर असेल. नॉन स्ट्राईकला अनिकेत आहे. अनिकेतच्या बॅटिंग मधून आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. प्रतीकच्या बॅटिंग मधून आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. आपण पाहतो थोडीशी पार्टनरशिप झाली दोघांमध्ये, परंतु जिथे निकित बाद झाला तिथे मात्र थोड्याशा कुठेतरी धावा रोखण्याचं काम केलंय ते सहारा 11 अलिबाग या संघाने. क्षेत्रक्षण फास्ट सजवायचं आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण पंकज जाधवकडे लक्ष ठेवा, म्हणजे फिल्डिंग लावण्यामध्ये तुम्हाला तकलीफ होणार नाहीये.
वेळ कसा वाचण्याच्याकडे लक्ष द्या, कारण बेनसेवाडी संघ हा सज्ज आहे, तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि यातून कोण येणार. आणि इथे काहीतरी वेगळा प्रयत्न होता प्रतीक ठाकूरचा, परंतु तिथे वैभवने सुद्धा जाणून घेतलं होतं. आणि इथे मात्र डॉट चेंडू जाईल आणि एक एक डॉट चेंडू मात्र इथे प्रेशर करेल. प्रतीक ठाकूरला मात्र मोठी फटके मार लागतील. सकाळच्या क्षेत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवली होती. आपण पाहतो 23 धावांचं योगदान होतं, चांगली ओव्हर टाकली होती. परंतु इथे आपण पाहतो 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 20 धावा. आणि इथे पण एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता आणि फटका मात्र इथे फसतोय. एक धाव मात्र जरूर मिळेल, परंतु एक आणि डबलने मात्र काही गणे. एक मोठा फटका इथे अपेक्षित असेल फलंदाजी करणारा संघ, कारण अजून सुद्धा आपण पाहतो संघाची धावसंख्या आमचे स्कोरर दिपेश सातील की 27 धावा इथे झालेल्या आहेत आणि 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 19 धावा. आपण पाहतो खऱ्या अर्थाने मॅच पाहत आहोत. एक साईडवर आपण पाहतो तर पेन पनवेल विभागामधील संघ ज्यांनी आपण पाहतो सकाळच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त काम केली होती. दुसऱ्या साईडला आपण पाहतो अलिबाग विभागामधील सहारा 11 अलिबाग आणि टाउनशिपचा हा मैदान खऱ्या अर्थाने या मैदानाची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने तिथे सर्व संघांना मात्र खेळण्याची इच्छा आहे, परंतु सर्व संघांना इथे खेळण्याची संधी मात्र मिळाली. परंतु ज्या ज्या संघांना संधी मिळाली त्यांनी मात्र या संधीचं सोनं केलंय. 19 धावांची गरज. हो, इथे मात्र आपण पाहता अनिकेतच्या बॅटिंग मधून ज्या फटक्याची अपेक्षा होती धावा रोखला गेला होता, परंतु इथे मिळते त्या 6 धावा. डीजे इथे मात्र आपण पाहतो वैभववर हल्ला केला तिसऱ्या चेंडूवर. अनिकेतच्या बॅटिंग मधून आलेला आपण पाहतो तर ऑन साइड डीप ऑन साइडला मात्र हा 6 धावेने मात्र आपला धावांचा मात्र आकार दिला जाईल. धावसंख्या होती ती मात्र इथे 33 धावा झालेल्या आहेत आणि 9 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 13 धावा. असं वाटत होतं की वैभव इथे चांगली गोलंदाजी करते, कारण 2 चेंडू मध्ये मात्र 1 धाव खर्च केली होती, परंतु अनिकेत म्हणेल की आपल्या टप्प्यात आला तर आपण कार्यक्रम करतोच 6 धावेंसाठी. हो, पुन्हा एकदा आपण हलक्या तरी चेंडू मात्र पॉइंट मध्ये जाईल. 1 धाव मात्र अनिकेतला मिळेल, कारण अनिकेतला माहिती आहे 6 धावा आपल्याला आलेल्या आहेत. इथे मात्र आता आपण मॅच कशी आपल्या जवळ ही मात्र पाहायचं आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती मात्र इथे 34 धावा झाल्यात. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे ती विजयासाठी रायडर्स कालीश्री संघाला. पेन पनवेल विभागामधील हा संघ आहे. जबरदस्त आज त्यांनी कामगिरी केली, मग ती गोलंदाजी असो फलंदाजी असो. त्यांच्या समोर आपण पाहतो एक तगडं आव्हान आहे तो मात्र सहारा अलिबाग संघाचं. परंतु क्रिकेटमध्ये आपण म्हणतात ना भाईजी सुद्धा मधलं, क्रिकेटमध्ये कोणतं आव्हान किती कठीण आहे त्याच्यापेक्षा आपण काय आहोत, आपण काय गरजेचे केलं हे दाखवणं खूप गरजेचं असतं. समोरचा संघ कितीही बलड्या असला तरी आपण काय करू शकतो हे दाखवणं खूप गरजेचं आहे. तेच मात्र संघर्ष मात्र इथे पाहायला मिळते ते सहारा 11 अलिबाग आणि रायडर्स कालीश्री संघांमध्ये. आणि इथे मात्र थोडासा आगला वेगळा शॉट आणि मात्र इथे मिळतील त्या प्रतीकला मात्र इथे 4 धावा. चेंडू सरळ जाईल. आपण पाहिलं तर मिड विकेटच्या मधून 4 धावेसाठी. डीजे डीजे. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर मात्र धावा 38 झालेल्या आहेत. 46 धावांचा पाठलाग करते. अजून सुद्धा 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 8 धावा असा सामना रंगतोय. 8 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 8 धावांची गरज असताना मात्र हा चेंडू इथे डॉट जाईल आणि पुण्यात या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. शतक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. वैभवने मात्र आपल्या ओव्हर मध्ये तब्बल 12 धावा खर्च केलेल्या आहेत आणि विकेट मात्र कोणताही बाद केलं नाहीये. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. कोणता असा गोलंदाज आहे त्याच्यावर मात्र भरोसा दाखवला जाईल तो सहारा 11 अलिबाग संघाकडून, कारण मात्र इथे 8 धावा वाचवायचे आहेत. मी तर म्हणेन 7 धावा वाचवायचे आहेत. तर सुपर ओव्हर खेळायचे असेल तर मात्र जरा फास्ट घ्या विनंती असेल. सहारा 11 अलिबाग संघ फास्ट असेल, फास्ट घ्या. आपल्याकडे वेळ नाहीये कारण 5:30 वाजून गेलेले आहेत. जय हनुमान बेनसेवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टच बॉक्स मध्ये यायचं आहे. जय हनुमान बेनसेवाडी, कारण 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. फटका आपण पाहिला तर 2 मोठे फटकेची अपेक्षा आहे दीपेश, परंतु जेवढं दिसतंय ना तेवढं सोपं नाही आहे.
बैजान आपण पाहिलं तर ह्या 6 चेंडूने 8 धावा, मी तर कमीत कमी अशा 10 ते 12 धावा मॅचेस पाहिल्यात जिथे 6 चेंडू आणि 8 धावा झालेल्या नाहीयेत. पण इथे पाहूया या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला काय पाहायला मिळेल. गोलंदाज येतोय प्रणित, परंतु प्रणितच्या अकाउंट मध्ये मात्र फक्त 8 धावा आहेत. ज्या प्रणितच्या अकाउंट मध्ये मगाशी 25 धावा होत्या, 29 धावा होत्या, त्याच्या अकाउंट मध्ये मात्र फक्त 8 धावांची गरज आहे. कधी कधी गोलंदाज खुश असतो, कधी कधी नाराज सुद्धा असतो, कारण मगाशी 29 धावा होत्या आणि आता मात्र 8 धावा इथे डिफेंड करायच्या, 8 धावा वाचवायचे आणि पुढच्या फेरीमध्ये न्यायचे. सहारा इलेव्हन अलिबाग संघाला विनंती असेल जरा फास्ट घ्या. आयोजकांकडून वारंवार आम्हाला सूचना होत आहेत की फास्ट घ्यायचं आहे. 8 धावांची गरज आहे. 38 धावा इथे जमवल्यात. आतापर्यंत एक गडी मात्र गमवलाय, ज्याने चांगली सुरुवात करून दिली होती. आणि आता मात्र अनिकेत आणि प्रफुल्ल हे मात्र आपण पाहतो तल ठोकून मैदानामध्ये आहेत. कदाचित ही मॅच आपण घेऊन जायचं हे त्यांचं स्वप्न आहे, परंतु त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवणार का गोलंदाज प्रणित. 8 धावा बनवायचे 6 चेंडू मध्ये, 6 गेंदे 8 रन. चला अलिबाग संघ जरा फास्ट घ्या विनंती असेल. आपण थोडस कुठेतरी वेळ जास्तीच वाया घालवत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणित आणि इथे मात्र लो फुलटाचा चेंडू होता, त्याला मात्र उचललाय आणि चेंडू सरळ धाडलाय. दे धक्का घे छक्का. कुठेतरी मला वाटतं व्यारकर टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र फुलटा चेंडू घेतला आणि या 6 धावा. कुठेतरी आपण मध्ये वेगळा प्रयत्न होता. आपण पहिलं रायडर्स का ठेवले, कारण सगळे रायडर्स आहेत, यात मात्र कोणती शंका नाही. आणि इथे मात्र आता पाहताय महत्वाचं काम आपलं झालंय. आणि इथे मात्र पाहिजे फलंदाज बाद होत, पुणे थोडंसं कुठेतरी अंगलट प्रतीकला मात्र इथे परतावा लागेल, कारण तो बाद होते. अजून सुद्धा मित्रांनो 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. भाईजान सांगायला आवडेल जिथे आपण पाहिलं तर 2007चा वर्ल्ड कप पहिली मॅच पाकिस्तान भारत आणि श्रीसंतांच्या हातामध्ये चेंडू होता. असं वाटतं की मॅच मिसबा घेऊन जायपर्यंत ती मॅच टाय झाली होती. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज होती. इथे मात्र 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आणि मॅच मध्ये कुठेतरी कलर नाही द्यायसाठी, कारण नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आणि जरा फास्ट जायचं फलंदाज. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज विनीत जातोय. अलिबाग संघाला विनंती असेल, सहारा इलेव्हन अलिबाग पंकज थोडस वेळ आपण कसं वाचेल लक्ष द्या प्लीज. श्रीसंतने सुद्धा पाहिलं होतं जिथे मिजबाने आपण पाहिलं 3 चेंडू आणि 5 धावांची गरज होती, चौकार आला होता. आणि त्यानंतर 1 चेंडू आणि 2 धावांची मात्र गरज होती आणि ते दोन्ही चेंडू डॉट करत होते. आणि युवराज सिंगने तिथे मात्र रनआउट केलं होतं, हे सुद्धा आपल्याला विसरून जमणार नाहीये. 2 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू जर मात्र प्रणितने चांगले टाकले आपल्या कोट्यामध्ये तरी ही मॅच रंगेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे आणि त्याला कुठेतरी दडपण टाकण्याचं काम मात्र करेल तो आता सहारा इलेव्हन अलिबाग संघ. अनिकेतला मात्र कळत नाहीये की धाव पूर्ण का झाली नाहीये, पण तो क्रिकेट आहे. आणि इथे मात्र चेंडू उडवलाय, चेंडू हवेत, हा झेल होणार का? झेल मात्र सुटते आणि इथे मात्र 2 धावा सुद्धा गेली. ही झेल नाही तर ही मॅच होती, कारण जरी झेल पकडली असती तर मॅच 3 चेंडू आणि 2 राहायची. परंतु इथे काय झालं तरी या झेल सुटला आणि इथे मात्र 2 धावा. आणि रायडर्स काळे श्री संघ इथे विजय होते. विजय संघाचे अभिनंदन तसेच हरले संघाचे अभिनंदन. म्हणून क्रिकेटमध्ये कॅच किती महत्वाची आहे दीपेश. जर ही कॅच झाली असती ना कदाचित सहारा इलेव्हन अलिबाग संघ सुद्धा विजय झाला असता, कारण येणारा नवीन फलंदाज हा स्ट्राईकवर असता. बरंच काही समीकरण होतं, परंतु हा झेल सुटला तिथे मॅच सुद्धा सोडावी लागली ते सहारा इलेव्हन अलिबाग या संघाला. तर क्वालिफाय मॅच आता ठरेल ते